हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे लग्नाचा दिवस। तर आता थोड्या वेळात लग्नाला जायचं आहे। सकाळची क्लीनिंग वगैरे माझी झालेली आहे आणि आता सगळ्यांचा नाश्ता झाला आहे, आंघोळी वगैरे झालेली आहे आणि सगळे रेडी होत आहे। तर चला मी तुम्हाला रेडी झाल्यानंतर मिळते। तर सर्वांचा नाश्ता वगैरे झाला होता आणि अपेक्षाचा बाकी होता, कारण तिने शेवटी आंघोळ केली त्याच्यानंतर मग ती नाश्ता करायला बसली। सगळ्यांची आपली आपली आवराआवर सुरू आहे जाण्याची। आणि मी साडीवरचं ब्लाऊज ना असं शिवून घेतलं होतं। याला स्टोनची लेस लावलेली आहे आणि सिंपलच आहे, असं काही खूप डिझाईन वगैरे नाही टाकलेली आहे। आणि घरी मग बोलायला मला काही वेळ मिळाला नाही, कारण वेळ झाला होता लग्नाला जायला थोडा। तर मी मग कारमध्ये बसल्यानंतरच भेटले। तर अपेक्षाची माझी मेहंदी खूप सुंदर अशी रंगली होती। तर काल आम्ही ज्या हॉलमध्ये गेलो होतो तिथेच लग्न आहे, तर त्याच हॉलमध्ये चाललेलो आहो। तर जसं मी तुम्हाला काल सांगितलं की माझ्या घरापासून साधारण 12 किलोमीटर तो हॉल आहे। तर हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा शेवटचं मंगलाष्टक सुरू होतं, तर थोडा उशीरच झाला होता मला यायला। आणि मग लग्न वगैरे लागलं आणि त्याच्यानंतर आपले नातेवाईक वगैरे असतात, तर त्यांना आम्ही भेटलो सगळ्यांना। आणि बऱ्याच दिवसापासून जे आपल्याला भेटलेले नसतात, तर अशा वेळी तेही लोक आपल्याला लग्नाच्या वेळेस मिळतात, कारण आजकाल कुणी कुणाच्या घरी वगैरे काही जास्त जात नाही। कार्यक्रमानिमित्त एखाद्या फंक्शनमध्ये सर्वांच्या भेटीगाठी होत असतात। नंतर काही फोटोज वगैरे काढून घेतले। नंतर स्टेजवर वगैरे जाऊन आम्ही लग्न वगैरे लावून घेतलं होतं। नंतर इकडे अपेक्षा, साक्षी आणि कीर्ती बसली होती। तर साक्षीच्या बाजूला कीर्ती आहे, ती माझ्या मावस सासूंची नातीन आहे। ती खामगावला राहते, या लग्नासाठीच आले होते। आणि हे जे पातळ घालून मम्मीला जे भेटत आहे ते माझ्या नंदेचे सासू आणि सासरे आहेत। मम्मी पप्पा आणि ते एकाच गावात राहतात। लग्न वगैरे लावून झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही मोठ्या ताई, माझी ननद, मम्मी पप्पा सगळे आम्ही खाली जेवण करायला गेलो होतो। तर इथे तुम्हाला आई म्हणजे माझ्या सासूबाई दिसत नाही आहेत, कारण त्यांना थोडं बरं नव्हतं, कारण आता लग्न घरी त्या तिकडेच होत्या। तर रात्री झोपायला वगैरे उशीर व्हायचा। आता लग्न घर म्हटलं की लेट नाईट सगळे कार्यक्रम वगैरे सुरू असतात, तर झोप वगैरे होत नाही, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं बरं नव्हतं वाटत, त्यामुळे त्या एका रूममध्येच लेटल्या होत्या। तर आम्ही निदान 3-3:30 वाजेपर्यंत तिथे थांबलो, त्याच्यानंतर निघालो, कारण यांचंही ऑफिस होतं। तर घरी आल्यानंतर मग थोडा वेळ आराम केला, कारण आज ना खूप जास्त ऊन पडलं होतं, खूप जास्त गरम होऊन राहिलेलं होतं। आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला संध्याकाळीच भेटत आहे। तर संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि मग मी सगळी थोडीशी आवरसावर करायला बसली होती, कारण सकाळी थोडी घाई गडबड होती लग्नाला जायची, त्याच्यामुळे सगळं इकडे तिकडेच ठेवण्यात आलं होतं। आणि आता मग आल्यानंतर नेकलेस, कानातले, बांगड्या वगैरे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित जागच्या जागी ठेवत होती, कारण ते इकडे तिकडे सगळं पसरून राहिलं की सगळं मन त्या कामामध्येच असतं मग। तर संध्याकाळी मग मी इकडे स्वयंपाक करायला घेतला आहे। मम्मी काय बनवत आहे? मसाला खिचडी आणि आज टमाटरची चटणी बनवू, कारण लग्नामध्ये खूप हेवी जेवण झालेलं आहे, त्यामुळे आता हलकं फुलकं काहीतरी खायचं आहे। तर हलकं फुलकंच काहीतरी बनवते आता, आणि टमाटरची चटणी आणि खिचडी। तर आमची जेवणं वगैरे झाली होती आणि मग मी किचन वगैरे क्लीन करत होते। तर इकडे अपेक्षा मग आपल्या हातावरची मेहंदी बघत होती आणि तशीच सेम मेहंदी काढण्याचा ती प्रयत्न करत होती। तिला व्यवस्थित कोण चालवता येत नाही, मात्र प्रयत्न करत असते ती। एका बुकवरच ती प्रॅक्टिस करत होती। तर असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा व्लॉग आता मी इथेच एंड करीत आहे। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।